हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तुमचं सगळ्यांचं. तर आज चाललंय ब्लाऊज शिवायचं काम. दुपार होऊन गेली, 3 वाजले असतील. अगोदरच मला उशीर झाला बसायला, तरी पण एक ब्लाऊज स्टिच केलाय मी, दुसरा ब्लाऊज चाललाय. उद्या लग्नाचे ब्लाऊज माझे अजून रेडी नाही झाले का, मग काय माहिती आता स्पीडच नाही राहिला. दिवाळीत खूप स्पीड झाला, तसा स्पीडच नाही राहिला. खूप दमल्यासारखं अजिबात ती स्पीड नाही राहिला का. काय होतं असं काय माहिती. तुम्हाला पण असं होतं का खरं कमेंट करून सांगा. हे बघा आमचे काळे काळे किती काळे दिसायला लागले. ऊन असं म्हणजे शिराळा आलं ना ते तसं दिसतं आमच्या इकडं. होतं काय माहिती तसं काम होतं. हां शांत बघा आता गप. आणि आज सोनूचं काहीतरी कशाच तरी पेपर होता, त्याच्यामुळे ती लवकर आली शाळेतून. आणि तिच्यासोबत विशाल दांडी मारून आला. विशालचा काही पेपर नव्हता. हां तुझा काही पेपर नव्हता, दांडी मारून आला. आता माझं चाललंय काम, ब्लाऊज शिवायचं. बघा हे अशा पद्धतीचा नेक आहे, तो असा मी रेडी करून आता सगळे ब्लाऊज शिवते आणि मग तुम्हाला दाखवते. तसे शिवलेत मी सगळे, फक्त एकच बाकी आहे, पण सगळे रेडी करून दाखवते. त्यानंतर घेतलं मी हुक लावण्यासाठी. आता खूप सारे ब्लाऊज शिवले होते, तर म्हटलं चला लगेचच हुक लावून द्यावे, कारण मला ते ब्लाऊज लगेच द्यायचे होते. आता अजून तरी मी हुक लावण्यासाठी बाहेर आता ब्लाऊज देत नाही आहे. ज्यावेळेस खूप गर्दी असेल आणि लोड असेल तरच देत असतील, नाही तर मग नाही देत. फक्त काजे आणि गुंड्या लावण्यासाठी देते, त्याला थोडा जास्त वेळ लागतो. तर 5 हुकाला कसं आपण हुक लावण्यासाठी तर मशीनवरच बनवून घेतो. फक्त आता आपल्याला हुक लावायचे असते आणि ज्यावेळेस दोऱ्याचे बनवायचे असतात ना, त्यावेळेस थोडासा वेळ जातो. तर म्हटलं होतं आता निवांत थोडंसं, म्हणजे ते ब्लाऊज अर्जंटली तर शिवायचे झाले होते. बाकीचे बरेचसे ब्लाऊज आहेत अजून शिवायचे, पण म्हटलं त्याला वेळ आहे, तर म्हटलं याला तोपर्यंत हुक लावून घ्यावे. तर मग इथं चालले होतं हुक लावायचं काम. आणि त्या व्हिडिओने विशाल शूट करत होता, त्याच्यामुळे थोडंसं तिकडून इकडं हलवत होता. आणि इथं हुक पण लावून घ्यायचे होते, डिझाईनचे थोडेसे पॅचेस पण लावायचे होते. तर ते पॅचेस लावण्यासाठी हे सगळा पसारा काढून घेतला आहे. तर बघा इतके ब्लाऊज शिवलेले आहेत, तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळे ब्लाऊज दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर म्हटलं हुक वगैरे लावून घ्यावं आणि मग तुमच्याशी सगळी व्हिडिओ सांगावं. आता ह्याच्यातल्या ना बरेचसे ब्लाऊज आहेत ना एकसारखे आहेत, म्हणजे एकसारखे 2 बहिणींचे सारखे ब्लाऊज आहेत आणि सारख्या साड्या पण आहेत. तर साड्या तर मी अगोदर काही साड्या पिकोफॉल केलेल्या होत्या आणि आता 2-3 राहिलेल्या होत्या, तर त्यासुद्धा लगेच पिकोफॉल करून घेते म्हटलं. तर हे अशा आहेत बघा साड्या. तर आता ह्या लाईटीमुळे तुम्हाला व्यवस्थित हे साड्यांचं डिझाईनवरून दिसणार नाही, नुसतं गोल्डन दिसन, पण शालू टाईप साड्या आहेत, वरून सगळं भरगतचं डिझाईनमध्ये भरलेल्या. तर ह्या व्यवस्थित आता तुम्हाला दिसत नाहीत, पण ते लाईट म्हणजे रात्रीचं थोडासा उशीर झाला, म्हणजे लगेच 7 वाजले ना हुक लावता. तर मग त्याच्यामुळं मग थोडासा उशीर झाला, त्याच्यामुळे लाईटमध्ये ना ते गोल्डनचं चमकते डिझाईन दिसून येत नाही आहे. सो अगोदर तुम्हाला दिसून आली असती. तर म्हटलं चला आता त्या साड्या पिकोफॉल करून घेतल्यात, तर घड्या घालून घ्याव्या आणि मग नंतर बाकीचे तुम्हाला ब्लाऊज दाखवते कोणत्या डिझाईन केल्यात. तर फक्त सिम्पलमध्ये डिझाईन केल्यात, कारण ही ब्लाऊज खूप अर्जंटमध्ये होते आणि त्यांना काही जास्त डिझाईन पण नव्हते लागत, त्या सिम्पलमध्येच करायला सांगितलेलं होतं. तर मग त्याच्यामुळं, कारण साड्या पण काही एवढ्या भारी नव्हत्या, पण मग तरी पण समजा आता ज्याला जशी डिझाईन लागते तसं करून द्यायचंच होतं. तर चला मग आता मी तेवढं साड्यांच्या घड्या वगैरे घालून घेत होते
आणि इकडे सोनूचं मध्ये मध्ये लुडबुड चालू होतं, तर मी तिलाच ओरडत होते की साड्या ज्यावेळेस खाली पसरलेल्या असतात ना त्यावेळेस मुलांना मी जास्त इकडं तिकडं जाऊन देत नाही, जेणेकरून साडी तुडवली नाही पाहिजे. साडी तुडवली की गोळा होते, मग ती साडी प्रेसला द्यावी लागते. तर मग त्यापेक्षा न साडीला हात लावल्यालाच बरा. व्यवस्थित फॉल लावून घ्यायचा आणि लगेच घडी घालून ठेवायची. लई वेळ अशी गुंडाळून नाही ठेवायची, नाहीतर मग साडी चुरगुळा होते. तर बघा एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत. तर त्याची हुक वगैरे लावून झाले, पॅच वगैरे लावून झाले. आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर आता हे पहिला ब्लाऊज आहे ना, ते आहे वरमाईचा. तर हे डिझायनर ब्लाऊज आलेला होता आणि साडीमध्ये पण डिझाईन आहे. साडी मी तुम्हाला दाखवली होती एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये, पण मला नाही वाटत, पण मला वाटतं दुसऱ्या चॅनलवरती दाखवली असं फॅशन डिझायनरच्या. तर हा एक ब्लाऊज आहे आणि त्याचबरोबर अजून त्याच्याचसोबतचा अजून एक सेम ब्लाऊज आहे, तुम्हाला दाखवते. तर दोघी बहिणींचे सारखे सारखे ब्लाऊज आहेत. बहुत 3 ब्लाऊज सारखे सारखेच आहेत. तर ही सुद्धा ब्लाऊज सारखेच आहेत. त्याला मी लेसची डिझाईन केली, छोटासा पॅच लावला होता. आणि हे पण ब्लाऊज सेम सारखे सारखे आहेत राणी कलरचे. तर ह्यालासुद्धा मी अशी जशी डिझाईन आलेली होती तसा स्टिच करून दिला, कारण म्हटलं नको वेगळी काही डिझाईन बनवायला. आणि हा एक होता ते मी तुम्हाला आत्ता साडी घडी घालून दाखवली ना, तर त्या साडीवरचे. तर हे पण सेमच आहेत, फक्त थोडासा कलर चेंज आहे, बाकी ब्लाऊज सेमच आहेत. आणि मग मी डिझाईनसुद्धा सेम सेम बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळं, कारण सेम असेल साडीत आणि दोघी बहिणी असेल तर सेम डिझाईन बनवून देत असते मी त्यांना. प्रत्येक वेळेस तसे त्यांच्या साड्या असतात सेम सेम. तर आणि हा एक होईल ते वरमाईचं तुम्हाला दाखवलं अगोदर. तर सगळे ना 7 ब्लाऊज होते. तर हे 7 ब्लाऊज मी 2 दिवसामध्ये स्टिच केले. एका दिवसामध्ये पण तशी झाली असते, पण एवढा वेळ नाही मिळत दुपारून, किती वेळ मिळणार मग घरातलं आवरून वगैरे, नाही का. तर मग थोडासा स्पीड पण कमी झाला आहे, नाही तर मग शिवायची म्हटलं तर दिवसभरामध्ये सुद्धा होतात, पण सकाळी खूप लवकर बसावं लागतं. आणि मग एवढ्यामध्ये तर घरातल्या कामामध्ये दुपार जाते आणि त्यानंतर मग ब्लाऊज स्टिच करायचे, बराचसा वेळ त्याच्यामध्ये जातो. तर चला, आजचा एवढाच व्हिडिओ होता. व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटून